करा ना। नमस्कार, आप देख रहे हैं लोकहित न्यूज चैनल और आज हम आपको दिखाने जा रहे हैं मीरा भाईंदर शहर के पोस्टमैन से यानी कि डाक विभाग से जुड़े हुए कर्मचारियों के बारे में एक खास खबर। मीरा भाईंदर शहर के जितने भी पोस्टमैन हैं या डाक विभाग के कर्मचारी हैं, उन्होंने आज यहाँ पर एक प्रदर्शन किया है। उनकी मांग है कि ये जो सरकार आईडीसी यानी कि इंडिपेंडेंट डिलीवरी सिस्टम लाने की कोशिश कर रही है, उस सिस्टम को इन कर्मचारियों का विरोध है और उनकी कुछ मांगे हैं। और उनका कहना है कि ये जो आईडीसी सिस्टम लाया जा रहा है ये उनके लिए अन्यायकारक है और इस सिस्टम की वजह से उन्हें काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ सकता है। तो इसी बात का विरोध जताने के लिए आज मीरा रोड पूर्व के इस पोस्ट ऑफिस में सभी कर्मचारी इकट्ठा होकर यहाँ पर वो एक प्रदर्शन कर रहे हैं, विरोध जता रहे हैं। तो हमने यहाँ पर कुछ लोगों से बात की और जानना चाहा कि किस बात को लेकर उनका विरोध है। आइए सुनते हैं। मला सांगा, आज ये जे आपण निदर्शन करत आहात, काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या विविध मागण्या आहेत। जे आमचं CHQ दिल्ली ऑफिस आहे त्यांच्या थ्रू मागण्या आलेल्या आहेत। आमचं आयडीसी हे खाजगीकरणाचा एक प्रकारचं त्यांनी धोरण जे आता सरकारने राबवण्याचा प्रयत्न चालू आहे, तर त्यांनी आपले 5-6 पोस्ट ऑफिस एकत्र आणून त्या पोस्ट ऑफिसचं एकीकरण करायचं आहे। फक्त पोस्टमॅन इथं एकत्र केले जाणार आहेत आणि त्या याच्यातनं आम्हाला या सुविधा पाहिजे आहेत। जसं बाईक पाहिजे आहे, इथून 15 किलोमीटर जायचं तर त्या याच्याकरता या लोकांनी अगोदर आम्हाला सांगितलं होतं की बाईक दिले जातील। त्या बाईक अजून कोणाला मिळालेल्या नाही आहेत, तर त्या आम्हाला देण्यात याव्यात। मोबाईलच्या सुविधा ज्या आहेत जेणेकरून आम्हाला लोकांना चांगल्या प्रकारची पत्र बटवण्याकरता वाटण्याकरता जे आम्हाला मोबाईल देण्यात येणार होते ते दिले गेले नाही आहेत। त्याच्यावरनं लोकांना SMS जाऊन त्यांना कळणार आहे की ही डिलिव्हर झालेलं आहे, त्यांचं लेटर कुठपर्यंत आलेलं आहे, या सगळ्या सुविधा त्यांना मिळणार आहेत। जर डिलिव्हर झाला असेल तर ताबडतोब त्यांना तो मेसेज जाणार आहे मोबाईलवर की हे डिलिव्हर झाले। अशा विविध अजून मागण्या आहेत आमच्या आणि त्या प्रलंबित मागण्या जोपर्यंत हे लोक आम्हाला देत नाही आहेत तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारे धरणांचं हे आंदोलन चालू राहील। आता हे मुंबईमध्ये आमच्या डिव्हिजन वाईज आहे, यानंतर महाराष्ट्र सर्कलला आंदोलन होईल, यानंतर दिल्ली स्तरावरती आंदोलन होणार आहे, त्याच्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन होणार आहे आणि नंतर 19 पासून आमचं इंडिपेंडंट स्ट्राईक चालू होणार आहे पोस्टमॅनचा। या आजच्या तुमच्या आंदोलनामध्ये किती पोस्टमॅन सहभागी झालेले आहेत? हे पालघर डिव्हिजनचं पूर्णपणे हे आहे आमचं इथं, पण हे पूर्ण ऑल ओव्हर इंडिया आंदोलन चालू आहे। हा धरणा कार्यक्रम जो आहे हा ऑल ओव्हर इंडिया चालू आहे आणि याच्यात जेवढे पोस्टमॅन स्टाफ आहे ते सर्व इथं धरणाला उपस्थित आहे। आज ये डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जो इन्होंने जो आईडीसी करके जो एक नया मॉड्यूलर निकाला है, वो पोस्टमैन या फिर जो लोअर ग्रेड स्टाफ है, जो डिलीवरी सेक्शन वाले हैं, उनके लिए पूरा घातक है। हम लोग का काम के लिए विरोध नहीं है, हम लोग काम करने के लिए आते हैं और हम लोग काम करने के लिए पूरे 100% श्योरली हम लोग काम के लिए यहाँ पे आए हैं, पब्लिक को सुविधा देने के लिए आए हैं। लेकिन उनका मोटो ये है कि आईडीसी के मार्फत या फिर आईडीसी के थ्रू उनको प्राइवेटाइजेशन के थ्रू तरफ पोस्ट ऑफिस को झुकाया जा रहा है। इसके लिए हम लोग ये धरना कर रहे हैं। आपको क्या क्या सुविधा चाहिए इसमें? हम लोग को यहाँ पे उनका कहना ये है कि 4-5 पोस्ट ऑफिस इकट्ठे करके उसके द्वारा हम लोग सुविधा देंगे, लेकिन ये नामुमकिन है। अभी हम लोग के यहाँ पे जो पालघर डिवीजन में हो रहा है, यहाँ पे ये मीरा रोड है, भाईंदर ईस्ट है, भाईंदर वेस्ट है, उत्तन है, ये 5-6 ऑफिस को इकट्ठा करके उनको सुविधा देने का उनका मानस है। ये पॉसिबल नहीं है, क्योंकि उत्तन वाला आदमी अगर उसके मन में कुछ शंका है तो यहाँ पे वो आना पॉसिबल नहीं है। यहाँ से उत्तन कितना दूर है, या फिर घोड़बंदर पे जो यहाँ पे नियर बाय थाना है, तो वहाँ से आना पॉसिबल नहीं है। उसके अगेंस्ट में हम लोग ये उनको विरोध जता रहे कि हम लोग को सुविधा दो ताकि यहाँ पे प्रॉपर डिलीवरी कर सकें। बाइक चाहिए, यहाँ पे प्रॉपर जगह चाहिए। 5-6 ऑफिस इकट्ठा आएंगे तो पार्किंग की सुविधा है, बेसिक्स नीड्स है जैसे कि वॉशरूम है, चेंजिंग रूम है, या फिर अदर जो भी सुविधा है, तो उनकी तरफ से ये प्रोवाइड नहीं वो कर रहे हैं। इसकी वजह में हम लोग बोल रहे हैं उनको कि हम लोग को सुविधा दो, हम लोग काम करेंगे। अभी आपकी आगे की रणनीति क्या होगी अगर आपकी मांगे नहीं मानी जाती है? आगे की रणनीति ये है कि ये विभागीय स्तर पे यहाँ पे आंदोलन अभी हम लोग कर रहे हैं। आगे जाके जो GPO है वहाँ पे हम लोग जाके आंदोलन करेंगे। अगर वहाँ पे भी कुछ नहीं हम लोग को हल मिलेगा तो उच्च स्तरीय जो भी हम लोग की समिति है वो जैसे डिसाइड करेंगे वो हिसाब से हम लोग उनको सपोर्ट करेंगे। ये जो आप IDP बता रहे हैं ये क्या है?
आईडीसी है इंडिपेंडेंट डिलीवरी सेंटर, और हम लोग काम कर रहे हैं अंडर द पोस्ट ऑफिस। तो हम लोग का फर्स्ट ऑफ ऑल ये है कि अगर हम लोग पोस्ट ऑफिस के अंडर काम कर रहे हैं तो इंडिपेंडेंट डिलीवरी सेंटर नाम क्यों दिया है, क्यों उनको ये पोस्टल डिलीवरी सेंटर क्यों नहीं बता रहे हैं। इंडिपेंडेंट डिलीवरी सेंटर मतलब उनको ये प्राइवेटाइजेशन की तरफ झुकाव है, कहीं ना कहीं ये शंका कुशंका सबके मन में है। तो उनका यही मोटो है कि सबको इकट्ठा करके डिलीवरी करेंगे। अभी जो सर्विस जो चल रही है अलग अलग पोस्ट ऑफिस में, वो बढ़िया है। उसमें हम लोग का कहना ये है कि उसमें कुछ नया मॉडिफिकेशन ला रहे हो तो जरूर लाओ, हम लोग उसको जरूर सपोर्ट करेंगे। मला एक सांगा, एक महिला पोस्टमॅन म्हणून जर समजा आज तुम्ही आंदोलन करताय आणि हे जर आयडीसी प्रणाली जर लागू झाली तर तुम्हाला काय समस्या होणार आणि तुम्हाला म्हणजे काय मागण्या आहेत तुमच्या त्या पण एक पुढे बघून बोला। ॲक्च्युली कसं आहे ना, जर आयडीसी लागू झालं तर आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण झाल्या पाहिजे। जसं आमचं डिस्टन्स लांबणार, सगळे जे पोस्ट ऑफिस आहे आजूबाजूचे ते दूर आहेत, ते सगळे कलेक्टेड होऊन एकाच ऑफिसमध्ये जे करण्याचा प्रयत्न करत आहेत। मग आमचं जे डिस्टन्स वाढेल त्या डिस्टन्समध्ये आमची जी गाड्याची सुविधा आहे ती त्यांनी प्रोव्हाइड केली पाहिजे। जसं पेट्रोलचं काही लागेल, उद्या जाऊन जर आमचं काही झालं लांब डिस्टन्सला तर मग त्याचं पण त्यांनी विचार केला पाहिजे थोडाफार। त्यानंतर आम्हाला जसं शॉर्टेज आहे, चेंजिंग रूमचं शॉर्टेज आहे, इथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे आणि वॉशरूमची सोय नाही आहे, ती पण एक त्यांचा पण एक त्यांनी विचार करायला हवा। त्यातल्या त्यात जे ते म्हणत आहेत आयडीसी मध्ये कसं सॉर्टर्स आहेत, हे आहेत, त्यांना सगळ्यांना ते कंबाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर त्यांनी जसं माझ्या तरी मध्ये त्यांनी स्टाफ वाढवायला हवा। मोबाईल जो आम्ही यूज करतो आता पण जे आम्ही यूज करत आहे ते आमचे पर्सनल मोबाईल यूज करत आहेत, मग त्या पर्सनल मोबाईलमध्ये पण त्यांनी आम्हाला ॲटलिस्ट रिचार्ज तरी द्यायला हवा किंवा आम्हाला मोबाईल प्रोव्हाइड करायला हवे, ते पण आम्हाला मिळत नाही। तर या सगळ्यांचा त्यांनी विचार करायला हवा। हे आजचं जे तुमचं आंदोलन आहे काय मागण्या आहेत? बघा, हे आयडीसी म्हणजे काय असते की जसे आता विरोड, भाईंदर ईस्ट, भाईंदर वेस्ट नजदीकचा जो एरिया आहे, बरोबर आहे, प्रत्येक एरियामध्ये आपले पोस्ट ऑफिस असतात। त्या पोस्ट ऑफिसच्या अंडर पोस्टमन असतात आणि ते पोस्टमन त्या एरिया जसा एरिया डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, जसं मिरोडचा एरिया आहे, भाईंदर ईस्टचं आहे, भाईंदर वेस्टचा एरिया आहे, त्या एरियाप्रमाणे ते पोस्टमन त्या एरियामध्ये डिलिव्हर करतात, बरोबर आहे। आणि गव्हर्नमेंटचा असा प्लॅन आहे की सगळे पोस्टमन एका सेंटर प्लेसला आणायचे। जसं सेंटर प्लेस म्हणजे फॉर एक्झाम्पल हे मिरोड आहे, ते मिरोडला त्यांनी आपल्या जे पोस्ट ऑफिस ऑलरेडी एक्झिस्टिंग जागा आहे, नवीन जागा न घेता एक्झिस्टिंग जागा आहे, एक्झिस्टिंग जागेमध्ये ते सर्व पोस्टमन म्हणजे मिरोडचे पोस्टमन, त्याच्यानंतर भाईंदर ईस्टचे पोस्टमन, भाईंदर वेस्टचे पोस्टमन आणि उत्तन जे पोस्ट ऑफिस आहे त्याचे पोस्टमन एका ठिकाणी त्यांना एकत्र आणायचं। जे काही आमचे जे टपाल येते म्हणजे जे काही पार्सल येतात, स्पीड पोस्ट येतात, जे काही लेटर्स वगैरे सगळ्या प्रकारचे जे काही लेटर्स येतात ते एका ठिकाणी लेटर्स आणायचे आणि तिकडे डिस्ट्रीब्युशन करायचं। आणि जे काही पोस्टमन जे आहेत ते पोस्टमन इकडे येऊन इकडे ते डिस्ट्रीब्यूट केलेले लेटर घेणार आणि घेतल्यानंतर इकडून ते डिलिव्हरीसाठी जाणार। म्हणजे इकडून पोस्टमन इकडे येणार, इकडून तो भाईंदर ईस्टला पूर्ण एरियामध्ये डिलिव्हर जाणार, इकडून तो भाईंदर वेस्टला जाणार, इकडून तो उत्तन एरियामध्ये जाणार, म्हणजे पुढे लांब पडणार। असं म्हणजे जो डिस्टन्स आहे तो वाढणार आहे, त्यामुळे होणारे प्रॉब्लेम भरपूर आहेत। जसं ते इकडे जमले आणि जागेचे शॉर्टेज आहे। आता फॉर एक्झाम्पल इकडे ऑलरेडी मिरोडचे पोस्टमन काम करतात, जवळजवळ 40 ते 45 पोस्टमन आहेत, भाईंदर ईस्टला जवळजवळ 30 पोस्टमन आहेत, भाईंदर वेस्ट पोस्टच्या अंडर 25 ते 30 पोस्टमन आहेत, उत्तरला 4-5 पोस्टमन आहेत। हे सगळा स्टाफ समजा इकडे आला तर त्याला बसायला जागा, त्याच्याबद्दल काही नियोजन नाही आहे, त्याचं कसं काही मॅनपॉवरचं मॅनेज करायचं त्याचं नियोजन नाही आहे, त्यांना जाण्यासाठी बाईक वगैरे काय देण्यात येतील की नाही किंवा त्यांना कोणाला बाईक चालवता येते की नाही, की त्याचं कशा प्रकारे नियोजन म्हणजे एकदम म्हणजे 50% नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि 50% नियोजन केलेलंच नाही आहे आणि ते आपल्याला लादण्याचा ते प्रयत्न करत आहेत। त्यामुळे ते आयडीसीला यासाठी आमचा विरोध आहे। आता जी डिलिव्हरी सिस्टम आहे तर ती सिस्टम का नको आहे? ती बेसिकली त्यांचं आयडीसी करण्याचा उद्देश असा आहे की प्रायव्हेट दृष्टीने एक प्रकारचं त्यांचं पाऊल टाकण्याचा विचार आहे, जसं प्रायव्हेट करतील तर। सेकंड थिंग त्याच्यामध्ये असं आहे की एकाच ठिकाणी पोस्टमन बसले जर एकत्र आले तर त्यांचं जो
ऑफिसचा जो मेंटेनन्स खर्च आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बचत आहे, असं थोडेफार त्यांचं बचत होईल, हे त्यांचा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर बरंच त्यांच्यामध्ये स्टाफ कमी करायचं त्यांचं मेन म्हणजे त्यांचा मुद्दा हा आहे की याच्यामार्फत स्टाफ कमी होईल. म्हणजे अलग अलग पोस्ट ऑफिसमध्ये जसे लेटर्स येतात ते त्यांना सॉर्टिंग करावं लागते, एरिया वाईज, पोस्टमन वाईज, ॲड्रेस वाईज त्यांना सॉर्टिंग असते. ती सॉर्टिंग एकाच ठिकाणी असल्या कारणाने ते त्यांचं स्टाफ कमी होईल. कारण एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अलग अलग स्टाफची गरज नाही. त्यामुळे बेसिकली याच्या थ्रू स्टाफ कमी करण्याचा त्यांचा जो उद्देश आहे तो मेन उद्देश आहे.